बातमी तळ कोकणातनं समोर येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिरलोक या भागामध्ये अघोरी कृत्य करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। 2 ते 3 महिन्यांपासून एका घरामध्ये इतर गावातील 4 ते 5 जण ये जा करत होते। गावातील काही जणांना संशय आला। या घरामध्ये रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत होते। विशेष म्हणजे काळी जादू करण्यासाठी घरात 8 फुटाचा खड्डा सुद्धा खोदण्यात आलेला होता। घरामध्ये पूजेचं साहित्य, दोरे, बाहुली, लिंब, अबीर, बुका, शेंदूर अशा वस्तू आढळून आलेल्या आहेत। गावकऱ्यांना संशय आल्यामुळे पोलिसांना याची त्यांनी तात्काळ माहिती दिली आणि यानंतर कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळावरून धाड टाकत या 5ही जणांना आता ताब्यात घेतलंय। दरम्यान यामध्ये नरबळीचा सुद्धा संशय आहे आणि या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे। तर हिरलोकच्या आंबेडकरवाडीमध्ये विशाल जाधव यांच्या घरात ही अघोरी पूजा सुरू होती। अघोरी पूजेसाठी 8 फुटी खड्डा खोदण्यात आला। या घरातून पूजेचं साहित्य म्हणजेच दोरे, बाहुली, लिंब, अबीर, बुका, शेंदूर हे जप्त करण्यात आलं। मंगळवारी रात्री विशाल जाधव स्वतः पूजा करणार होते। विशाल जाधवांच्या अंगात देवीचा संचार येतो आणि यातूनच पूजेचा उपाय सांगण्यात आलेला होता। या पूजेसाठी जून पासून खड्डा खोदण्याचं काम सुरू होतं। पोलिसांना नरबळीचा प्रकार असल्याचा सुद्धा संशय आहे। विशाल जाधव, हर्षाली जाधव, सुस्मित गमरे, अविनाश संते, दिनेश पाटील यांच्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फूट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा खणलेला दिसला। त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली। त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टळावी तसेच त्या दाम्पत्यांना मुलाची प्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा मांडल्याची त्यांनी कबूल केले। हे साधारण 2-1 महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं। आता आपण विचारलेल्या नरबळीबाबत सांगायचं झालं तर एकंदरीत काल तशी परिस्थिती आम्हाला आढळली नाही, पण तसा काही प्रकार होता का याबाबत त्यांच्याकडे तपास सुरू आहे।